बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। काल आपल्या 6 उमेदवारांच्या प्रचारासाठी, मुंबईतल्या 6 उमेदवारांच्या प्रचारासाठी कमळीने छत्रपती शिवाजी पार्कावर, दादरच्या छत्रपती शिवाजी पार्कावर, ज्याला आपण शिवतीर्थ असं म्हणतो, त्या पार्कावर कमळीने एक सभा आयोजित केली होती नरेंद्र मोदींची। आता 6 उमेदवार, त्यातले 3 जरी शिंदे टोळीचे असले तरी आपल्या लेखी हे कमळीचेच। त्यामुळे 6 उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी नरेंद्र मोदींना मुंबईत यावं लागलं। छत्रपती शिवाजी पार्कावर त्यांनी एक सभा घेतली आणि या सभेमध्ये हौशे, नवशे आणि गौशे सारेच्या सारे झाडून हजर होते। त्यात एका गौशाने एक भाषण देखील ठोकलं। गौशे, आजूबाजूला राहणारे काही गौशे आहेत तिथे, यांनी एक भाषण ठोकलं। त्यांच्या भाषणावर मला काहीच भाष्य करायचं नाही। त्यांचं भाषण आपण एक करमणूक म्हणून वारंवार ऐकत असतो। ह्या गौशांचं भाषण आपण करमणूक म्हणून वारंवार ऐकत असतो, पण लक्षात घ्या, काल त्यांनी नरेंद्र मोदींसमोर ज्या 5 मागण्या ठेवल्या, त्या मागण्यांवर मला मात्र आज तुम्हा सर्वांशी काही चर्चा करायची। 5 मागण्या, आणि त्या 5 मागण्यांमागचं राजकारण हे तुम्हा सर्वांसमोर आज उघड करायचंय। आपण तो 3 इडियट पिक्चर बघितला असेल, तो चित्रपट पाहिला असेल। त्या चित्रपटामध्ये तो ग्रंथपाल एका विद्यार्थ्याला, मला वाटतं त्या चतुरला, एक स्क्रिप्ट लिहून देतो आणि ती स्क्रिप्ट बदलली जाते, त्यातले काही शब्द बदलले जातात, चमत्कारच्या ठिकाणी काहीतरी वेगळा शब्द टाकला जातो आणि तिथे घडलेला विनोद तुम्हा सर्वांना माहिती आहे। शेवटी ज्यावेळेस ती स्क्रिप्ट रंगात असते, म्हणजे जोपर्यंत स्क्रिप्ट नीट वाचली जाते तोपर्यंत ग्रंथपाल त्या प्रिन्सिपलला म्हणतो की जरी बोल त्याचे आहेत, म्हणजे बोलणारी व्यक्ती जरी दुसरी आहे तरी शब्द माझे आहेत, म्हणजे तो स्वतःची तारीफ करून घेत असतो। आणि काल का कुणास ठाऊक, ज्यावेळेस या 5 मागण्या मांडल्या जात होत्या, त्या नेत्याकडनं ह्या 5 मागण्या मांडल्या जात असताना मला बाजूचे फडणवीस दिसत होते आणि फडणवीसांच्या चेहऱ्यावरचं ते हास्य दिसत होतं। ती विजयी मुद्रा मला दिसत होती की फडणवीस जणू काही असंच म्हणतायत, सर्व नेत्यांना, स्टेजवरच्या त्या व्यासपीठावरच्या सर्व नेत्यांना असंच म्हणतायत की जरी हे बोल राज ठाकरेचे असले तरी ती स्क्रिप्ट मात्र माझी आहे, ती लिहून दिलेला कागद 5 मागण्यांचा हा माझा आहे। आणि खऱ्या अर्थाने उभ्या महाराष्ट्राला हे काही वेगळं सांगायची गरज नाही की ती स्क्रिप्ट नेमकी कोणी लिहून दिली होती। ऐनवेळी, आणि मुळात म्हणजे लक्षात घ्या, नरेंद्र मोदींच्या समोर आजच्या घडीला या सगळ्या टोळ्यांमध्ये, मी यांच्या गटाला देखील टोळीच म्हणेल, कारण जे झुकलेले आहेत ना, या मोदींसमोर जे झुकलेले आहेत त्या साऱ्या टोळ्या, मग अजित पवार टोळी असेल, शिंदे टोळी असेल, किंवा ह्यांची आठवलेंची देखील एक टोळी असेल, हौशा नवशा गौशांची देखील एक टोळी असेल। काल नेमकं घडलं काय, ज्यावेळेस या मागण्या मांडल्या जात होत्या, सर्व जनतेला, जिथे जे कोणी आले होते, त्यांना एक विचार पडला असेल, एवढी डेअरिंग, तीही नरेंद्र मोदींसमोर। नक्कीच स्क्रिप्ट पंतांनी लिहून दिलेली आहे आणि पंतांकडनं त्याचं काय म्हणतात, परवानगी, अनुमती ही पंतांकडनं आलेली असणार, किंवा कारण नरेंद्र मोदींसमोर अशा प्रकारच्या मागण्या ठेवणं आणि त्या पूर्ण करून द्या अशा प्रकारची एक मागणी करणं त्या पुढे जाऊन, हे काही शक्य नाही। दुसऱ्या दिवशी एक तर तो नेता त्याच्या राजकारणातनं संपलेला असेल, किंवा बघा, जे काही तुमच्या सर्वांसमोर सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, आतापर्यंत काय काय घडलं महाराष्ट्रामध्ये, ज्याने विरोध केला त्याचा पक्ष फोडला गेलेला आहे, इथपर्यंत घाणेरडी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये। त्यामुळे हे असल्या मागण्या करण्याची हिंमत या हौशा नवशा गौशांमध्ये कधीच नव्हती। बरं, त्या मागण्या नेमक्या काय आहेत त्या देखील तुम्हा सर्वांच्या समोर घेऊन येतो। तर ही बंदूक या हौशा नवशा गौशांच्या खांद्यावर ठेवून कमळी सेफ राहिली, कारण उद्या बळी गेला तर ते हौशा नवशांचं जाईल, आपण मात्र सेफ राहणार। त्यांच्या 5 मागण्या काय होत्या याचा एक थोडक्यात व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो, त्यापुढे मी माझं विश्लेषण करतो। गेले अनेक वर्ष खितपत पडलेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ही गोष्ट आपण पंतप्रधान झाल्यानंतर मराठीला तो सन्मान मिळेल अशी मी मोदीजींकडे अपेक्षा व्यक्त करतो, आणि ती होईल, तितक्याच धाडसाने ती होईल अशी मला खात्री आहे।
गडकिल्ल्यांना पूर्वीचं ऐतिहासिक वैभव प्राप्त करून देण्यासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाची एक समिती नेमावी. भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांना, या देशातल्या पिढ्यांना कळेल की आमचा राजा कोण होता आणि त्यांनी काय इतिहास गाजवला हे त्या आमच्या गडकिल्ल्यांवरनं कळेल. याच्यासाठी म्हणून आपल्याकडनं गोष्ट व्हावी अशी माझी अपेक्षा आहे. माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की गेल्या 18-19 वर्ष आमचा मुंबई गोवा महामार्ग हा अजूनही तसाच आहे, अजूनही तसाच खड्ड्यामध्ये आहे. तो लवकरात लवकर व्हावा अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. या देशावरती साधारणपणे 1000 वर्ष परकीयांनी राज्य केलं, पण त्या 1000 वर्षामधली 1400 वर्ष हे मराठा साम्राज्य होतं या संपूर्ण हिंद भूमीवरती. त्या मराठा साम्राज्याचा इतिहास हा शालेय शिक्षणामध्ये मुलांना लहानपणापासून शिकवला जावा की जेणेपासून हा देश कसा उभा राहिला हे या अख्ख्या देशातल्या मुलांना आणि भविष्यातल्या पिढ्यांना कळेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे उभं केलेलं जे संविधान आहे त्या संविधानाला कुठेही धक्का लागणार नाही. तुम्ही लावणार कधीच नव्हतात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक गोष्ट माझी चांगलीच ध्यानात आली की ह्या 5 मागण्या मांडण्यासाठी ह्यांचाच चेहरा का वापरला गेला, किंवा तुम्ही असंही म्हणू शकता ह्यांचाच खांदा ती बंदूक ठेवण्यासाठी का वापरला गेला. कारण गेल्या काही दिवसांपूर्वीच्या बातम्या पाहता कंबळीकडे आता तोंड उरलेलं नाही जनतेसमोर जाण्यासाठी. सगळ्यात पहिली मागणी काय होती? मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणे. तर लक्षात घ्या, मागच्या काही दिवसांपूर्वी ज्या प्रकारे मराठी माणसाला डावललं जातंय, मराठी माणसाला गुजरात्यांच्या सोसायट्यांमध्ये प्रवेश नाकारला जाणं, गुजराती बिल्डर्सकडनं मराठी माणसाला घर नाकारलं जाणं, किंवा गुजराती कंपन्यांकडनं मराठी माणसाला नोकरी नाकारली जाणं, या एक ना एक अनेक बातम्या गेल्या काही दिवसापासून सातत्याने येत आहेत. या अशा परिस्थितीमध्ये कुठेही यांच्या विरोधात आवाज न उचलता अशा प्रकारे या हौशा गौशांकडे अशा प्रकारच्या 5 मागण्या द्यायच्या, म्हणजे इकडे गुजराती वोट बँक सेफ आणि इकडे मराठी वोट बँक मध्ये फटाफूट, ही पहिली मागणी करून हे अशा प्रकारचं राजकारण खेळलं गेलं. आता दुसरी मागणी पहा काय होती? गड किल्ल्यांना पूर्वीचे गतवैभव प्राप्त करून देणे, ही दुसरी मागणी. तुम्हा सर्वांना आठवत असेल, छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद चला देऊ मोदींना साथ, अशा प्रकारची 2014ची ती एक जाहिरात तुम्ही सर्वांनी पाहिली असाल. प्रत्येक रिक्षाच्या मागे सगळ्या गाड्यांवर चिटकवल्या होत्या. त्या छत्रपती शिवरायांच्या नावाखाली तिकडे अरबी समुद्रामध्ये 3300 कोटींचं एक स्मारक बनणार होतं. स्मारकाचा पैसा लंपास झाला. स्मारकाच्या समितीचे अध्यक्ष आमच्यातूनच निघून गेले, आमचे मेटे साहेब. आता ते स्मारक कुठे आहे? ज्याचं पाणी पूजन झालं होतं ते स्मारक कुठे आहे? सारेचे सारे जुमले आणि छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला जुमला म्हणून वापरणारे आज म्हणतायत गड किल्ल्यांना पूर्वीचं गतवैभव. छत्रपती शिवरायांच्या त्या सुरत स्वारीला दरोडा म्हणून संबोधणारी ही माणसं छत्रपती शिवरायांच्या त्या गड किल्ल्यांना पूर्वीचा गतवैभव प्राप्त करून देतील का? आणि ह्यांना विश्वास आहे यांच्यावर? मला नवल वाटतं या अशा मागण्या बरोबर निवडणुकीच्या 3 दिवस अगोदर जनतेसमोर ठेवून यांनी जनतेची एक दिशाभूल करण्याचा आणि विशेषतः मराठी जनतेची एक दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. तिसरी मागणी यांनी सांगितली, मुंबई गोवा महामार्ग गेली 19 वर्ष खितपत पडलाय, त्याला लवकरात लवकर पूर्ण करा. म्हणजे त्यांनी सगळ्या भागांना स्पर्श करायचा प्रयत्न केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, मराठी माणसांना हात घालायचा प्रयत्न केला, त्यांच्या काळजात हात घालायचा प्रयत्न केला. छत्रपती शिवरायांना त्यांच्या त्या गड किल्ल्यांना पूर्वीचं गतवैभव प्राप्त करून देणं आणि मुंबई गोवा महामार्ग म्हणजे मुंबईतल्या, विशेष मुंबई पट्ट्यातल्या कोकणी माणसाच्या हृदयात हात घालण्याचा प्रयत्न केला. आता तुम्हाला यांचं बिंग फोडतो मी. आता तुम्ही लक्षात घ्या, गेली 17-18 वर्ष म्हणतायत, त्यातली जवळपास 10 वर्ष भारतीय जनता पक्षाचं केंद्रात आणि राज्यात सरकार. याच काळामध्ये समृद्धी महामार्ग बांधून पूर्ण झाला. लक्षात घ्या, मला काय सुचवायचंय, मुंबई गोवा महामार्ग तोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आजूबाजूच्या किंवा लगतच्या जमिनी, या महामार्गाच्या लगतच्या जमिनी गुजराती लॉबी विकत घेणार नाही. तोपर्यंत मुंबई गोवा महामार्ग हा पूर्णच होणार नाही. लिहून घ्या. मागे गडकरींनी देखील एक विषय काढला होता की इथे अडचणी भरपूर आहेत. मला एक सांगा, हा काही जगातला एकमेव महामार्ग आहे का ज्यामध्ये अडचणी असतील? समृद्धी महामार्ग जवळपास 800-900 किलोमीटरचा हा महामार्ग तो बांधून पूर्ण होतो, तिकडे अडचणी येत नाहीत.
पण साऱ्याच्या साऱ्या जगभरातल्या अडचणी या मुंबई गोवा महामार्गामध्येच काय येतात बरं? बरं, जर अडचणी येत असतील तर अडचणी सोडवण्यासाठीच सरकार असतात, अडचणी सोडवण्यासाठीच प्रशासन असतं. मग तुम्ही काय प्रयत्न केला? फक्त एकच कारण द्यायचं, तिथे डिस्प्यूट्स आहेत, तिथे वादविवाद आहेत, घराघरात भांडणं आहेत, नात्या गोत्यात भांडणं आहेत, भावाभावात भांडणं आहेत, एकेका जमिनीमध्ये 25-25 वारसदार आहेत. सगळं काही असेल, सगळं काही मान्य केलं, पण तुम्ही सरकार म्हणून तो सोडवण्याचा किती प्रयत्न केला? याचं उत्तर कोणीही देत नाही. जर सरकारच्या मनात असेल ना, 1.5 ते 2 वर्षात तो हायवे बांधून पूर्ण झाला असता. 1.5 ते 2 वर्षात. गेली 10 वर्ष भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रामध्ये. मग हा महामार्ग तुम्हाला जाणून बुजून निवडणुकांच्या 3 दिवस अगोदर त्या सभेमध्ये बोलून दाखवावं असं वाटतं. जाणून बुजून कोकणी माणसाच्या काळजामध्ये हात घालायचा आणि मुंबईच्या मतदानावर यानं त्या प्रकारे फरक करून दाखवायचा प्रयत्न करायचा. पुढची मागणी यांनी काय केली की मराठ्यांचा इतिहास हा पाठ्यपुस्तकांमध्ये यावा आणि विद्यार्थ्यांना तो शिकवला जावा. ह्या मागणीला विरोध असण्याचं काही कारणच नाही. अतिशय योग्य मागणी आहे, त्यामध्ये काही दुमत असण्याचं कारणच नाही. पण लक्षात घ्या, मराठ्यांचा इतिहास हा पाठ्यपुस्तकांमध्ये यावा याची जाणीव तुम्हाला निवडणुकांच्या 3 दिवस अगोदर होते, तेही शेवटच्या सभेमध्ये होते आणि मोदींसमोर होते, ज्यांनी जालन्यामध्ये जाऊन त्या लाठीचार्ज विषयी एक शब्द काढला नाही. मराठ्यांवर झालेल्या लाठीचार्ज विषयी भारतीय जनता पक्षाचा एकही नेता काहीच बोलला नाही. भारतीय जनता पक्षाने गेल्या 2-2.5 वर्षात मराठ्यांच्या मागणीला ज्या प्रकारे केराच्या टोपल्या दाखवल्या, लक्षात घ्या मला काय सुचवायचंय, त्या भारतीय जनता पक्षाचं कुठेतरी एक डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ह्यांचा खांदा वापरला जातो आणि मराठ्यांचा इतिहास पुस्तकामध्ये यावा आणि तो मुलांना शिकवला जावा हे तुम्हाला आत्ताच सुचावं. खरं तर तुम्हाला सांगतो, यांच्या जर जागा 400 पार झाल्या ना, या मोदींच्या जागा जर 400 पार झाल्या ना, मुघलांचा सोडा, मराठ्यांचाही सोडा, सगळ्यांचेच इतिहास काढले जातील आणि पुस्तकामध्ये इतिहास किंवा पुस्तकामध्ये धडे कुणाच्या नावाने शिकवले जातील माहितीये का? सफेद दाढीच्या नावाने. यांचेच धडे येतील, मित्रो भाई और बहनो वगैरे यांचेच धडे येतील आणि पहिल्या धड्यापासून शेवटच्या धड्यापर्यंत यांचेच गुणगान गायले जातील. 1ली ते 10वी पर्यंतचा सगळा इतिहास यांचाच शिकवला जाईल. यांचे पूर्वीचे फादर कोण होते, यांच्या आताच्या पिढ्यांची नावं काय, मागे ह्यांच्या बाबतीत काय काय झालं, यांनी काय काय पराक्रम गाजवले, असे एक ना एक अनेक धडे येतील त्यांच्यावर. त्यामुळे यांच्या फक्त जागा 400 पार होऊ द्या, बघा तुम्हाला काय काय बघायला मिळते. मराठ्यांच्या इतिहासाची तुम्ही काळजी करूच नका. पुढची मागणी यांची अशी होती की बाबासाहेबांच्या संविधानाला धक्का लागणार नाही. याचं काय वचन वगैरे मागितलं की काय मला माहित नाही नीटचं, पण बाबासाहेबांच्या संविधानाला धक्का लागणार नाही याची तुम्ही ग्वाही द्या. आता अशी मागणी करायची वेळ येते, याचा अर्थ तुम्ही समजू शकता काय काय घडलंय गेल्या 2.5 वर्षामध्ये. बाबासाहेबांच्या संविधानाला धक्का नाही, बाबासाहेबांचं संविधान संपलंय. आपण हुकुमशाहीच्या दिशेने जातोय. काल परवाच्या नाशिकच्या यांच्याच सभेमध्ये, नरेंद्र मोदींच्याच सभेमध्ये शेतकऱ्यांनी फक्त पिकाला भाव मिळावा एवढीच काय ती मागणी, तीही बाहेर मीडिया समोर केली. ते शेतकऱ्यांना धरून धरून घेऊन जाण्यात आलं. हे आहे तुमचं बोलण्याचं स्वातंत्र्य. तुमचं बोलण्याचं स्वातंत्र्य कधीच संपलं. भाषा स्वातंत्र्य, ते काय मत मांडण्याचं स्वातंत्र्य, हे मूल्य अधिकार सगळे तुमचे संपलेले आहेत. आपण हुकुमशाहीच्या दिशेने सुरुवात नाही, आपण पोहोचलोय. सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करा ह्या सगळ्या गोष्टींचं. बाबासाहेबांच्या संविधानाला धक्का लागणार नाही. अहो 400 पार जाऊ द्या, बाबासाहेबांचं संविधान तर संपलं. तुमचे आमचे सारे अधिकार संपतील आणि हे वचन मागतायत ह्यांच्याकडनं. हे ह्याला वचन देण्यासाठी बसलेत तुमच्यासाठी इथे. फक्त 400 पार जाऊ द्या, बघा काय काय घडतंय. आणि मला एक विशेष सुचवायचंय, 6वी एक मागणी किंवा एक 7वी मागणी, या 2 मागण्या अजून करू शकला असतात. मग जर तुम्हाला करायच्याच होत्या, मग शेतकऱ्यांचा का बरं एखादा मुद्दा काढला नाही की शेतकऱ्यांच्या मालाला एक हमी भाव मिळालाच पाहिजे. म्हणजे तुमचं मार्केट इकडे असो नाही तर तुमचं मार्केट इकडे असो, पण कमीत कमी एक किंमत त्या मालाला मिळालीच पाहिजे, त्याच्या खाली तो भाव जाणार नाही याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. अशी का बरं एखादी मागणी झाली नाही? किंवा एक तुम्ही विनोद समजू शकता ह्या मागणीला. आता तुमच्या लेखी हा जर विनोद असेल तर तुम्ही विनोद समजा की मुंबईतले उमेदवार कमीत कमी मराठी द्या, अशी देखील एखादी मागणी तुम्ही करू शकला असतात.
मराठीचा एवढा पुळका तुम्हाला, अभिजात भाषेचा दर्जा पाहिजे, गड किल्ल्यांना पूर्वीचा गतवैभव पाहिजे, मग मुंबईतले उमेदवार मराठी मिळावेत अशी एखादी मागणी का बरं केली गेली नाही? पियुष गोयल गुजराती उमेदवार, मिहिर कोटेचा गुजराती उमेदवार, का बरं एक मराठी उमेदवार यांना मिळत नाही? आणि या गुजराती उमेदवारांचे प्रचार करण्यासाठी राज ठाकरे स्टार प्रचारक म्हणून सभा घेतात. वाह रे वाह राज साहेब. खरं तर तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर किंवा तुमचा 2019 पर्यंतचा इतिहास पाहिल्यानंतर मला एक ते उदाहरण आठवतं. नळावरच्या बायका ज्यावेळेस भांडतात ना, करकचून भांडतात आदल्या दिवशी, पण दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस समोरासमोर येतात लाजे काजेने माना खाली घालून जातात. म्हणजे दुसऱ्या दिवशी समोर आल्यानंतर लाजे काजेने त्या देखील माना खाली घालून निघून जातात. पण तुमच्यासारख्या नेत्यांकडे पाहिलं ना तर असं वाटतं त्या बायका तरी बऱ्या, ज्या लाजे काजेने का होईना पण मान खाली घालतात. एवढे रंग बदलू गिरगिट आम्ही कधीच पाहिले नाहीत आणि मला पाहायची इच्छा देखील नाही. कणा मोडलेल्या नेत्यांचा तो व्यासपीठ काल आम्ही पाहिला. सगळेच्या सगळे रांगेत बसले होते कणा मोडलेले, पाठीचा कणा असे वाकलेले सगळेच्या सगळे एका रांगेत बसले होते त्या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी पार्काच्या. आणि तेच आमचं दुर्दैव, ज्या छत्रपती शिवाजी पार्काने या महाराष्ट्राच्या भल्यासाठी झालेल्या सभा पाहिल्या आहेत आणि काल त्याच छत्रपती शिवाजी पार्काने महाराष्ट्राच्या विरोधात जाणाऱ्यांच्या सभा पाहिलेल्या आहेत. तुर्तास इथेच थांबतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या.